तुम्ही कधी लक्ष दिलंय का? मित्रांसोबत बसून एखाद्या पार्टीत किंवा गेट टुगेदर मध्ये दारू घेतल्यानंतर डास जणू तुमच्यावर तुटूनच पडतात. काही लोक म्हणतात दारू प्यायल्यावर जास्त डास चावतात. पण हे खरंच आहे का? आणि असेल तर डासांना कसं कळतं की तुम्ही दारू प्यायली आहे? आज आपण या विषयामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि शेवटी एक धक्कादायक प्रश्न म्हणजे डासांना तुमचं रक्त प्यायल्यावर नशा होते का? नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय आझाद मराठी. दारू प्यायल्यानंतर डास जास्त का चावतात? तर 2002 मधील एका संशोधनानुसार दारू प्यायलेल्या व्यक्तींना डास चावण्याची शक्यता वाढते. पण डासांना हे कसं कळतं? तर आपल्या शरीरातून दोन महत्वाचे सिग्नल बाहेर पडतात. पहिलं आहे कार्बन डायऑक्साईड. आपण जेव्हा श्वास घेतो आणि सोडतो त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. डासांना हा वायू खूप लांबूनही जाणवतो. दुसरा आहे ऍक्टोनॉल. याला मशरूम अल्कोहोल असंही म्हटलं जातं. दारू प्यायल्यानंतर आपल्या शरीरात हे केमिकल तयार होतं. डास हे दोन्ही संकेत ओळखून आपल्यापर्यंत पोहोचतात. पाहू घाम आणि इथेनॉलचा खेळ. दारू प्यायल्यानंतर फक्त श्वासच नाही तर आपल्या घामातूनही इथेनॉल बाहेर पडतं. हा वास डासांना खूप आकर्षित करतो. डासांसाठी हे जणू सिग्नल असतो, इथं अन्न आहे. जसं तुम्हाला भुकेल्या वेळी जेवणाचा वास आला तरी तुम्ही त्या दिशेने जाता, तसंच डासही तुमच्याकडे येतात. आता सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न, डासांनी मद्यपी व्यक्तींचं रक्त प्यायलं तर त्यांना नशा होते का? तर उत्तर आहे बहुतेक नाही. कारण आपल्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण खूप कमी असतं. जरी तुम्ही जास्त दारू प्यायली तरी ते सुमारे 0.2% पर्यंतच असतं. डास इतक्या कमी प्रमाणामुळे नशेत जात नाहीत. डासांची पचनशक्ती जबरदस्त आणि शरीर रचना खूप खास असते. रक्ताशिवाय इतर पदार्थ वेगळ्या भागात साठवले जातात. त्यांच्या शरीरात विशेष एन्झाईम्स असतात. हे एन्झाईम्स काय करतात तर दारूचे घटक तोडतात, त्यांना नवीन केमिकल मध्ये बदलतात आणि शरीरावर त्याचा परिणाम होऊ देत नाहीत. म्हणजेच डास दारू पचवू शकतात. इतर किड्यांमध्येही हे वैशिष्ट्य आहे. फक्त डासच नाही तर माशा, मधमाशा दारू पचवू शकतात. हे सगळे किडे सडलेल्या फळांतून रस घेतात, ज्यात नैसर्गिक अल्कोहोल असतं. मात्र मधमाशांना मात्र कधी कधी नशा होते. त्यांचं वर्तन बदलतं. त्या मस्ती करतात. जास्त झालं तर शुद्धही हरपतात. आता पाहू डास कोणाला जास्त चावतात. तर दारू हा एक कारण आहेच, पण अजूनही काही गोष्टी आहेत. त्या म्हणजे ओ रक्तगट असलेल्या लोकांकडे डास जास्त आकर्षित होतात. गर्भवती महिला, कारण गर्भवती महिलांच्या शरीराचं तापमान आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. तसेच जास्त श्वास घेणारे लोक, कारण त्यांच्यामध्ये अधिक कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असतं. आणि शेवटचं म्हणजे गरम शरीर असलेले लोक. उष्णता डासांना आकर्षित करते. सुमारे 20% लोकांमध्ये असे जनुक असतात, ज्यामुळे त्या डासांकडे जास्त आकर्षित होतात. च्या वेगवेगळ्या भागांवर का चावतात? तुम्ही कधी लक्ष दिलंय का? कधी डास पायावर तर कधी चेहऱ्यावर चावतात. काही प्रजाती पाय आणि पंजांना चावतात. काही चेहरा आणि मान निवडतात, कारण नाकातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड त्यांना मार्ग दाखवतो. तर आता तुम्हाला समजलं असेल दारू प्यायल्यानंतर डास जास्त चावण्याची शक्यता का वाढते. शरीरातून बाहेर पडणारे केमिकल्स त्यांना कसे आकर्षित करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डासांना नशा होत नाही. म्हणूनच पुढच्या वेळी पार्टीमध्ये असाल आणि डास जास्त त्रास देत असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही त्यांच्यासाठी स्पेशल टार्गेट बनला आहात. जर तुम्हाला अशाच रोचक आणि वैज्ञानिक गोष्टी सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.